भोपाळजवळील खंडवा जिल्ह्यातील आंबापट गाव नाव ऐकताना साधंसं वाटणारं, पण इथंच एका तरुणाच्या आयुष्याचा शेवट झाला. ही केवळ आत्महत्येची बातमी नाही, तर अंधश्रद्धा, भीती, मानसिक आजार आणि समाजाच्या अपयशाची एक अस्वस्थ करणारी कथा आहे. वाईट स्वप्न आणि त्या तिघी या एका वाक्यात मावणारी ही घटना प्रत्यक्षात असंख्य प्रश्न उभे करणारे आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगतोच. तत्पूर्वी जे मुलं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत, कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत आहेत आणि ज्यांना आय टीमध्ये जायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात आलेला रामदास, वय अवघं 25 वर्ष. आयुष्य सुरू होण्याच्या टप्प्यावर असलेला हा तरुण आतून मात्र रोज मरत होता. त्याला पडणारी स्वप्न सामान्य नव्हती. ती स्वप्न त्याच्या मेंदूवर, मनावर आणि आयुष्यावर ताबा घेत होती. स्वप्नात 3 महिला दिसतात. त्या मला घाबरवतात. त्या मला जगू देत नाहीत. हे वाक्य तो वारंवार बोलत असे. ऐकणाऱ्यांना ते अजब वाटत होतं. पण रामदाससाठी ती त्याची रोजची भीती होती. हळूहळू ही स्वप्न फक्त रात्रीपुरती राहिली नाहीत. दिवसाही त्याच्या वागण्यात बदल दिसू लागले. शांत स्वभावाचा रामदास एकाकी होत गेला. नजरेत सतत भीती, चेहऱ्यावर अस्वस्थता आणि मनात न संपणारा गोंधळ. कुटुंबियांना वाटत होतं काहीतरी बिनसलंय, पण ते काय आहे हे कुणालाच नीट उमगत नव्हतं. कुटुंबाने वैद्यकीय उपचारही घेतले. डॉक्टर, गोळ्या, समुपदेशन. काही काळ रामदास थोडा बरा झाल्यासारखा वाटला. पण आपल्या समाजात एक गोष्ट अजूनही खोलवर रुजलेली आहे. अंधश्रद्धा आजार समजून घेण्याऐवजी त्याला भूत, बाधा, शक्ती यांच्याशी जोडलं जातं. रामदासच्या बाबतीत सुद्धा तसंच घडलं. याला भूतबाधा झाली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला आणि मग शोध सुरू झाला तांत्रिकाचा. कुणीतरी सांगितलं खंडवा जिल्ह्यातील आंबापट गावात एक बाबा आहे, जो तंत्रमंत्राने अशा अडचणी दूर करतो. आशेचा एक किरण दिसला आणि कुटुंबाने रामदासला त्याच्या बहिणीकडे आंबापटला नेलं. तांत्रिकाकडे गेल्यानंतर काही दिवसात रामदास बदलल्यासारखा वाटला. तो हसत होता, बोलत होता. स्वप्नांविषयी तक्रार कमी झाली होती. जवळजवळ 3 महिने तो नॉर्मल होता. कुटुंबाला वाटलं बाबा कामाचे आहेत. उपचार यशस्वी झाले. पण हा दिलासा तात्पुरता ठरणारा होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा सगळं बदललं. तीच स्वप्न, त्या 3 महिला, तोच भयंगड. यावेळी रामदास अधिक घाबरलेला होता. त्या मला मारतील, त्या मला जगू देत नाहीत, असं तो सांगू लागला. हे शब्द ऐकताना कुटुंब हादरलं, पण तरीही कुणालाच त्याच्या मनात चाललेलं वादळ पूर्णपणे समजलं नव्हतं. आणि मग तो दिवस उजाडला, गुरुवारचा. गावाजवळचं जंगल. कुणालाही न सांगता रामदास तिकडे गेला. त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे आज कुणालाच ठाऊक नाही. पण त्या क्षणी त्याला एकच गोष्ट दिसत होती: सुटका. त्याने विषप्राशन केलं. काही वेळातच त्याची प्रकृती बिघडली. घाबरलेलं कुटुंब त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलं. डॉक्टरांनी सर्वोपचारी प्रयत्न केले, पण शरीरापेक्षा आधी त्याचं मन खूप आधीच हरलेलं होतं. उपचार अपुरे ठरले आणि रामदासचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला. हा मृत्यू आकड्यांमध्ये मोजता येईल असा नाही. ही केवळ एक आत्महत्या म्हणून फाईलमध्ये बंद करता येईल अशी घटना सुद्धा नाही. कारण रामदास सारखे अनेक तरुण आजही आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांना भीती वाटते, ज्यांना विचित्र विचार त्रास देतात, ज्यांना स्वप्न झोपू देत नाहीत, पण ज्यांना वेदना आपण गांभीर्याने घेत नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. तपास सुरू आहे. हा मानसिक आजार आणि अंधश्रद्धेमुळे घेतलेला टोकाचा निर्णय होता की यामागे आणखी काही कारणं होती, हे शोधलं जात आहे. पण कायदेशीर तपासापेक्षा समाजाने आत्मपरीक्षण करणं अधिक गरजेचं आहे. मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नाही. भयानक स्वप्न म्हणजे भूतबाधा नाही. भीती म्हणजे कमजोरी नाही. पण आपण अजूनही डॉक्टरांपेक्षा बाबांकडे, उपचारांपेक्षा तंत्रमंत्रांकडे धाव घेतो आणि अशा वेळी रामदास सारखे तरुण आपलं आयुष्य गमावून बसतात. आज प्रश्न असा आहे, जर त्याला वेळेत योग्य मानसिक उपचार मिळाले असते तर तो बिचारा वाचला असता. जर त्याच्या भीतीकडे खरी समस्या म्हणून पाहिलं असतं तर तो आज जिवंत असता का? जर समाजाने अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवला असता तर ही घटना टळली असती का? रामदासची कथा आपल्याला अस्वस्थ करते, कारण ती आपल्यालाच आरसा दाखवते. आजही अनेक घरांमध्ये हे सगळं डोक्याचं आहे असं म्हणून विषय बंद केला जातो. आजही मानसिक आरोग्य हा विषय लपवला जातो. आजही मदत मागणं म्हणजे कमजोरी समजली जाते. या घटनेतून एकच धडा घ्यायचा असेल तर तो असा:
मानसिक वेदना दिसत नाहीत, पण त्या जीवघेण्या असू शकतात. स्वप्न फक्त स्वप्न नसतात. कधी-कधी ती मदतीसाठीची हाक असते आणि ती हाक वेळेत ऐकली नाही तर परिणाम रामदाससारखा भयंकर होतो. आज गरज आहे संवादाची, समजून घेण्याची, योग्य उपचारांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंधश्रद्धेपासून मुक्त होण्याची. कारण विज्ञान जिथे थांबतं, तिथे अंधश्रद्धा सुरू होते आणि अनेकदा तिथेच आपलं आयुष्य संपतं. रामदास गेला, पण त्याची गोष्ट इथे थांबू नये. ती प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचायलाच हवी. कदाचित त्यामुळे तरी पुढचा रामदास वाचू शकेल. मित्रांनो, अशाच वास्तवादी घटना जाणून घेण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थेट वास्तव.